आपल्याला हळदीचं दूध बनवायचं आहे। त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, 1 ग्लासभर दूध लागणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे गूळ लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हळद लागणार आहे। तर आपण आहे ना आता 1 ग्लासभर दूध घेतलेलं आहे आणि ते आपण पातेल्यात टाकलं आहे। तर आता त्याला गरम होऊ देऊ आपण आणि गरम झाल्यानंतर आपण लगेच त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे। तर गूळ असं काम करतो, आपल्या पचनक्रियेला एकदम चांगलं असतं गूळ पचनक्रियेसाठी। आणि हळद ही खूप हेल्दी आणि पौष्टिक असते। त्याच्याने आपल्याला हळदीच्या दुधाने आपल्याला छान झोप लागते। तर आपण आता गूळ टाकून देऊ त्याच्यामध्ये आणि 1 चम्मचभर आपण हळद टाकून देऊ आणि छान आता त्याला उकळू देऊ। आणि प्रत्येक जणांनी हळदीचं दूध रात्री पिलं पाहिजे, आपल्याला छान झोप लागते आणि आपली स्किन जी आहे ती उजळून निघते। हळद ही एक प्रकारचे अत्यंत गुणकारी औषधच आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि हळद ही पोटात गेल्यानंतर आपल्या थोड्याफार प्रमाणात काही दुखत असेल किंवा इतर अदर काही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम सॉल्व होतो। हळदीच्या दुधातून हळद असे काढा वगैरे, हळदीचा जर काढा घेतला पाण्यामधून तर आपला खोकला बरा होतो। तर अशा पद्धतीने आपला हळदीचं दूध तयार झालेलं आहे, अत्यंत पौष्टिक आणि